मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी राम सुतार यांच्या सर्व पुतळ्यांचं एक स्कल्पचर गार्डन उभं राहायला हवं, त्यासाठी शासनाने जमीन द्यावी अशी मागणी राम सुतार यांचे चिरंजीव शिल्पकार अनिल सुतार यांनी केली। महाराष्ट्राचे इतके पुतळे आम्ही केलेत, तर वडिलांची एक इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये एक मोठं म्युझियम आणि स्कल्पचर गार्डन करावं। म्हणजे गव्हर्नमेंटने जर आम्हाला मदत केली तर 25-50 एकर समजा जागा दिली तर आम्ही तिथे एक मोठं म्युझियम बांधू शकतो। जेवढे पुतळे आजपर्यंत केले त्याचे प्रतिकृती आम्ही ठेवलेले आहे ते तिथे डिस्प्ले करावे। म्हणजे आर्ट वर्ल्डमध्ये जे स्टुडंट्स आहेत, इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत, इंटरनॅशनल आर्ट लवर्स आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली जागा होऊ शकेल जिथे ते एक इतक्या मोठ्या लेजेंडरी आर्टिस्टचे वर्क बघू शकतील। 100% आम्ही जरूर जागा देऊ आणि अशा प्रकारचं स्कल्पचर गार्डन तयार करणं ही तर मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारची सूचना आहे आणि जरूर ती इच्छा आम्ही पूर्ण करू। कारण मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रालाही त्यातनं एक वैभव प्राप्त होईल।